नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या मुगाची भजी दाखवणार आहे। सहसा मुले ह्याची भाजी खायला नको म्हणतात, पण मग ह्याची भजी धिरडं वगैरे असे केले तर खातात। तर मी भजीसाठी काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते। हे हिरवे मूग आहे, हे 1 वाटी हिरवे मूग आहे। हे रात्री भिजवलेत आणि सकाळी त्यांना काढले। तुम्ही याला मोड आणा किंवा न मोड असलेले तरी चालेल, आपल्याला ते बारीकच करायचे। त्याच्यानंतर लागेल ह्या 5-6 लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या 7-8 आणि आल्याचा अर्धा इंच आल्याचा तुकडा। ह्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, आम्ही थोडं स्पायसी खातो। हा एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद आणि हे 2 चमचे बेसन आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर आहे। पण ते आपल्याला जसं भजीचं पीठ आपण तयार केलं की त्याच्यानंतर लागेल तसे घ्यायचे, पण साधारण 2-2 चमचे लागेल। तर आपण आता पुढची कृती पाहूया। आता आपल्याला भजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर हे हिरवे मूग जे आहेत हे थोडेसे सरबरीत वाटून घ्यायचे। हे वाटतानाच आलं, मिरची आणि लसूण हेही एकत्र वाटून घ्यायचे। त्याच्यातच वाटताना हे जिरे टाकायचे। तर मी आता ह्या सगळ्या वस्तू वाटून घेते। हे पहा, मी हे मस्तपैकी हिरवे मूग, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे हे व्यवस्थित वाटून घेतले। आणि हा एक कांदा जो दाखवला होता तो चिरून घेतला, तो बारीक चिरून घ्यायचा। आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला भजी तळायची असेल तेव्हाच कांदा आणि मीठ टाकायचं। जर तुम्ही हे अगोदर करून ठेवलं तर ह्याला पाणी सुटणार नाही, कांदा टाकला तर त्याला पाणी सुटेल म्हणून। पण आता आपल्याला तळायचे। आता ह्याच्यामध्ये आपण हा कांदा घालूया, त्यानंतर ही अर्धा चमचा हळद, हे चवीपुरतं मीठ, हे 2 चमचे बेसन घालते मी। आणि ही भजी कुरकुरीत पण आणि कडक पण व्हायला हवी म्हणून हे 1 ते 1.5 चमचा लागलं तर आपण घालूया। आता हे सगळं मिश्रण मी हे असं सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला जर ह्याची पटपट भजी करता येत नसतील तर तुम्ही जसे मंचुरियनचे बॉल बनवतात तशी भजी जरी वेगवेगळी, सोपं काम होतं। वेगवेगळी करून ठेवायची एका प्लेटमध्ये आणि मग तळताना पटपट टाकायची। तर मी आता हे मस्तपैकी मिक्स करते सगळं। हे बघा, बेसनची आणि कॉर्नफ्लोअरची काही गरज वाटत नाही आहे। आता ह्याचे छोटे छोटे मी अशी भजी काढून ठेवते, म्हणजे तेलात टाकताना पटपट टाकता येतील। हे पहा, तेल छान तापले की नाही? तापलेलं आहे। आता आपण भजी करूया। हे काम थोडं सोपं व्हावं म्हणून मी ही भजी अगोदरच अशी करून ठेवलेली आहे, म्हणजे ह्याच्यात पटपट टाकता येतात। ठीक आहे, आता आपण भजी सोडूया। भजी जास्त मोठी करायची नाही, कारण हे मूग कच्चे असतात, मग ते आजपर्यंत शिजले गेले पाहिजे। हे पहा, आपली भजी मस्त तळून झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। मंद गॅस, मीडियम गॅसवर तळायची, कारण की मूग आतून शिजली गेली पाहिजे भजी। कांदा भजी वगैरे पटकन होतात, यांना थोडासा वेळ लागतो, पण म्हणून छोटी छोटी भजी करायची। हे आपली मुगाची भजी मस्तपैकी तळून कुरकुरीत एकदम भजी झाली आहे। एकदम छान भजी लागतात हे, अगदी खूप सुंदर भजी लागतात, आतून पण मस्त झालेली आहे। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।